तीन इन्स्टिट्यूट तिथे वेगवेगळे तीन घटक, पण कर्मचारी नाहीत, सचिव मिळत नाहीत. चांगला अधिकारी आणून त्या कारवाया सुरू केल्या आणि महाराष्ट्राचे खोटे काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले. राज्यातील लस उत्पादन क्षमता वाढवून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला त्याचा काय लाभ होणार आहे? त्रिसूत्री लसीचे नियम उत्पादन सुरू करण्यासाठी शासन कुठली कालबद्ध कार्ययोजना निश्चित केलेली आहे? कारण तुकाराम मुंढे साहेबांनी ज्या पद्धतीमध्ये कारवाई सुरू केली आहे आणि त्याला जी पाठिंबा मंत्री महोदय देत आहेत त्याचं पहिलं तर अभिनंदन केलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीमध्ये हाफकिनचा विषय भाईंनी सांगितला, मी त्याला विस्तृत जात नाही, परंतु सभापती महोदय तुमच्या माहितीसाठी सांगतो, सचिन भाऊ असेल, भाई असेल, आम्ही तिथे क्रिकेट खेळलेलो आहे त्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये. आज 50 एकरहून जास्तचा मोठा परिसर, तीन इन्स्टिट्यूट तिथे वेगवेगळे तीन घटक, पण कर्मचारी नाहीत, सचिव मिळत नाहीत, तिकडे अधिकारी मिळत नाहीत. माजी सभापती महोदय, पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की ज्या पद्धतीमध्ये तुम्ही FDA चांगला अधिकारी आणून त्या कारवाया सुरू केल्या आणि महाराष्ट्राचे खोटे काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले, तसं हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये एक फुल टाईम चांगला अधिकारी तुम्ही पहिला तर आणणार का आणि त्या माध्यमातून हाफकिनचं कामकाज सुरळीत करणार का? दुसरा प्रश्न माझा आहे साहेब, प्रयोगशाळेत अद्ययावतीकरणासाठी राज्यातील लस उत्पादन क्षमता वाढवून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला त्याचा काय लाभ होणार आहे याचा अभ्यास पहिला तर शासनाने केला आहे का? केला नसेल तर तो करणार का? सदर प्रकल्पासाठी केंद्र शासन, राष्ट्रीय आयोग अभियान आणि संस्थाकडून आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी शासन पाठपुरावा करणार का? कारण सभापती महोदय, यासाठी केंद्र सरकार देखील भाई जगतापजी, याच्यासाठी लस उत्पादनासाठी केंद्र सरकार निधी देते. राज्य सरकारकडनं माझ्या माहितीप्रमाणे तिथे पाठपुरावाच केला गेलेला नाही. नाही, पण आर्थिक लस उत्पादनासाठी केंद्र सरकार मदत करते, त्याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार का? आणि प्रयोगशाळेच्या अद्ययावतीकरणाचं काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून त्रिसूत्री लसीचे नियम उत्पादन सुरू करण्यासाठी शासन कुठली कालबद्ध कार्ययोजना निश्चित केलेली आहे? सभापती महोदय, लसीच्या संदर्भात जे भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे आपल्या इथं लस निर्माण होते तशी लस बाहेर कुठेही निर्माण होत नाही का? त्या प्रतीची, त्या तोडीची, का जसं पुण्याचं जे अँटीव्हेनम आहे ते बाहेर कुठेही मिळत नाही, म्हणून त्याचं उत्पादन तसं संत गतीनं सुरू आहे. परंतु मागच्या वेळेला मी खालच्या सभागृहात उत्तर देताना सांगितलं होतं का त्याचा सेलसुद्धा का जे आपले सरकारी हॉस्पिटल आहेत किंवा नगरपालिकेचे हॉस्पिटल आहेत त्यांनी प्रायोरिटीनं त्या ठिकाणी घ्यावा. मागच्या वेळेला कैलासवासी अजितदादांनी आरोग्यमंत्र्यांना सांगून तात्काळ त्याची खरेदी करायला सांगितली होती. आजही आपल्याकडं 1 लाखाच्या दरम्यान अँटीव्हेनम त्या ठिकाणी रेडी आहेत. अशाच पद्धतीनं पोलिओ असेल किंवा घटसर्प असेल, ह्या ज्या काही लसेस आहेत त्या ठिकाणी त्या तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम केला जाईल.